JSWची ही बोट काल इकडे समुद्र किनाऱ्याला लागलेली आहे आणि त्या बोटमध्ये 14 खलासी अडकून पडलेले होते। काल संध्याकाळी आम्ही त्यांना स्थानिक व्यवस्थेमार्फत काही आपल्याला सुटका त्यांची करता येते का यांचा अंदाजा घेतला संध्याकाळी, परंतु भरतीचं पाणी असल्यामुळे आणि तिथे पाण्याची 2 मीटरपेक्षा जास्त उंची असल्यामुळे ते काही आपल्याला शक्य आहे असं वाटलं नाही। त्यामुळे मग आपण निर्णय घेतला की या सगळ्या लोकांना आपण इंडियन कोस्ट गार्ड यांच्यामार्फत हेलिकॉप्टरद्वारे त्यांची सुटका करावी, म्हणून त्याचं काल रात्री नियोजन केलं आणि मग आज सकाळी 8 वाजता इंडियन कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरद्वारे त्यांची सुटका करण्याचं ठरलं। त्याप्रमाणे इंडियन कोस्ट गार्डचं हेलिकॉप्टर मुंबईवरून 8 वाजता निघणार होतं, पण थोडा उशीर झाला मुंबईचे वेदर खराब असल्यामुळे, आणि नंतर मग ते आपल्याकडे हेलिकॉप्टर येऊन पोहोचलं आणि त्यांनी या बोटमधल्या 14 लोकांची सुटका जी आहे ती केलेली आहे। पहिल्यांदा त्यांनी त्यांचा एक प्रतिनिधी इंडियन कोस्ट गार्डचा मध्ये सोडला आणि मग त्यांनी 2-2 करत असे साधारणपणे 7 फेऱ्यामध्ये आपले सगळे जे खलासी आहेत त्यांची सुटका केलेली आहे। हे सर्व खलासी व्यवस्थित आहेत। आता त्यांची आम्ही विचारणा केलेली आहे। त्यांना रात्री जेवण होतं, अर्थात काही फ्रूट्स ड्रायफ्रूट्स त्यांच्याकडे होते, ते त्यांनी खाऊन रात्र काढली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती असं त्यांनी स्वतः सांगितलं। आता आम्ही त्यांना सर्वांना सरकारी सिव्हिल हॉस्पिटलला आपल्या घेऊन जात आहेत। त्यांची प्राथमिक तपासणी जी ती केली जाईल आणि त्यांची प्राथमिक तपासणी केल्याच्या नंतर मग जे काय असेल ते प्रशासकीय पुढची कारवाई त्यांना रिलीज करण्यात येईल आणि व्यवस्थितरित्या कोस्ट गार्डने त्यांना बाहेर काढलेलं आहे। त्यामुळे मी कोस्ट गार्डचे आभार मानतो। आमचे SP साहेब आम्ही आहेत, ॲडिशनल SP आहेत, जिल्हा परिषद CO पण होते, आमचे RDC आहेत, जे डिझास्टर मॅनेजमेंटचे CO आहेत आपल्या जिल्ह्याचे, ते या ठिकाणी हजर आहेत आणि सर्व टीमने मिळून हे काम केलेलं आहे आणि अतिशय आपण सुरक्षितरित्या सर्वांना बाहेर काढलं। त्यामुळे ही एक समाधानाची बाब आहे।